श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण महादेवांची पूजा करतो आणि ते पूजा करत असताना बेलपत्रही अर्पण करतो. पण या गोष्टीचा कधी विचार केलाय का की बेलपत्र अर्पण करताना नेहमी त्याचा गुळगुळीत भाग पिंडीला टेकवून म्हणजेच पालथे का वाहिले जाते? या पाठीमागं केवळ श्रद्धा नाहीये तर एक मोठं आध्यात्मिक शास्त्र सुद्धा दडलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचीच माहिती पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे ऊर्जेचं संक्रमण. शास्त्रानुसार बेलपत्राच्या गुळगुळीत भागामध्ये शिवतत्व किंवा ईश्वरीय ऊर्जा शोषून घेण्याची जी क्षमता असते ती अधिक जास्त असते. जेव्हा आपण बेलाच्या पाण्याचा गुळगुळीत भाग शिवलिंगाला स्पर्श करतो तेव्हा शिवलिंगातील शक्ती त्या पाण्याद्वारे भक्ताकडे प्रवाहित होण्यास मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे तारक शक्ती. बेलाचं पान हे तारक शिवतत्वाचे वाहक आहे. पालथं पान अर्पण केल्यानं पिंडीतील शक्ती अधिक प्रभावीपणे कार्यरत होते, ज्याचा फायदा जो पूजा करतो पूजकाला मिळत असतो. आता बेलपत्र अर्पण करतानाचे महत्वाचे नियम असतात. पहिली गोष्ट म्हणजे संख्या. बेलपत्र नेहमी विषम संख्येतच अर्पण करायचे आहेत. 1, 3 किंवा 5, 7 अशा पद्धतीने. एक बेलपत्र अर्पण केल्यानेही तितकेच पुण्य मिळते जितके हजारो बेलपत्र अर्पण केल्यानं मिळत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे देठाची दिशा. सर्वसामान्य भक्तांनी पानाचे देठ पिंडीकडे आणि पानाचे टोक आपल्याकडे करून अर्पण करावे. आता याला तारक उपासना म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अखंड पान. अर्पण करण्यापूर्वी खात्री करा की बेलपत्र कुठेही फाटलेलं नाहीये किंवा डागाळलेलं नाहीये. तीनही पाने अखंड असणं अनिवार्य असतं. फाटकं बेलपत्र अर्पण करायचं नाही. बेलपत्र वाहताना म्हणायचा प्रभावी मंत्र आहे. नुसतं पान वाहण्यापेक्षा मंत्रासह वाहिल्यास त्याचं फळ तुम्हाला अधिक मिळतं. तो मंत्र कोणता? त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रच त्रियायुधम त्रिजन्म पाप संहार एक बिल्व शिवार्पणम. आता याचा अर्थ काय तर 3 गुण 3 डोळे आणि 3 जन्मांची पापे नष्ट करणाऱ्या महादेवाला मी हे बेलपत्र अर्पण करतो किंवा करते. बेलपत्र कधी तोडायचं नाही? सोमवारी, चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावस्या या दिवशी बेलपत्र अजिबात तोडू नये. अशा वेळी आदल्या दिवशी तोडलेलं किंवा वाहिलेलं बेलपत्र पुन्हा स्वच्छ धुवून जरी तुम्ही अर्पण केलं तरी सुद्धा चालतं, कारण बेलपत्र कधीही शिळं होत नाही. तर बेलपत्र पालथे वाहण्यामागील हे होते शास्त्रोक्त कारण. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा या नियमांचे पालन करून महादेवाला प्रसन्न करा. माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.